आणि यानंतरची बातमी आहे काँग्रेसच्या गोटातून काँग्रेसच्या अंतर्गत वादाची। चंद्रपूरमध्ये खासदार आणि काँग्रेसचे आमदार यांच्यात सुरू झालेल्या वॉरची। चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसची डोकेदुखी सध्या चांगलीच वाढली आहे, कारण आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातले वाद संपत नाहीयेत। गेल्या 2 दिवसांपासून दोघे नेते एकमेकांच्या विरोधात जाहीर वक्तव्य करतात। शेवटी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना मध्यस्थी करावी लागली आणि दोघांमधला वाद शांत करावा लागलाय। पण हे तुर्तासच, कारण एका गटाला चंद्रपूरचं महापौरपद आणि दुसऱ्या गटाला स्थायी समितीचं अध्यक्षपद अशी वाटणी करण्यात आली। याबद्दल सपकाळ आणि वडेट्टीवार यांच्यात एक गुप्त बैठक झाली। बैठकीदरम्यान सपकाळ यांनी धानोरकरांना फोन केला असंही कळतंय। आता सपकाळ यांनी नेमका कोणता मध्यम मार्ग काढलाय त्यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। चंद्रपूरचा गटनेता प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ठरवतील। वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्या गटातील वाद शमवण्याचा प्रयत्न प्रदेशाध्यक्ष करतील। एका गटाला महापौरपद दिलं जाईल आणि दुसऱ्या गटाला स्थायी समितीचं अध्यक्षपद दिलं जाईल। काँग्रेसला समर्थन देणाऱ्या 4 सदस्यीय स्थानिक आघाडीला उपमहापौरपद दिलं जाईल। आता विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यामधल्या मतभेदांची कारण नेमकी काय काय आहे त्यावर एक नजर टाकूया। प्रतिभा धानोरकर यांचे पती बाळू धानोरकर हे आधी शिवसेनेचे नेते होते। 2019च्या लोकसभा निवडणुकी अगोदर वडेट्टीवारांनी बाळू धानोरकरांना काँग्रेसमध्ये आणलं। चंद्रपूर लोकसभेसाठी वडेट्टीवारांनी प्रतिष्ठा पणाला लावली आणि बाळू धानोरकर यांना तिकीट मिळवून दिलं। बाळू धानोरकर सुद्धा या निवडणुकीमध्ये विजयी झाले। 2019 मध्ये बाळू धानोरकर हे काँग्रेसचे महाराष्ट्रातले एकमेव खासदार होते। 2023 मध्ये बाळू धानोरकर यांचं दुर्दैवानं निधन झालं। मग 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या मुलीला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळावं अशी विजय वडेट्टीवार यांची इच्छा होती। पण तिकीट मला हवं असा आग्रह धानोरकरांच्या पत्नी आणि आमदार त्यावेळेस असलेल्या प्रतिभा धानोरकर यांनी धरला। काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर यांची मागणी मान्य करण्यात आली, पण विजय वडेट्टीवार मात्र त्यानंतर नाराज झाले। याच मुद्द्यावरून दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली। पुढे 2024च्या विधानसभा निवडणुका आल्या, तिथे सुद्धा तिकीट वाटप करताना दोघांमध्ये मतभेद झाले। स्वतः वडेट्टीवार वगळता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अन्य सगळे उमेदवार हे प्रतिभा धानोरकरांच्या मर्जीतले होते। यामध्ये प्रतिभा धानोरकर यांचे भाऊ प्रवीण काकडे यांचाही समावेश होता। काकडेंना फक्त 25,000 मतं मिळाली आणि त्यांचं डिपॉझिटही जप्त झालं। वडेट्टीवार वगळता अन्य सर्व उमेदवारांचा पराभव झाला। जे उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या मर्जीतले होते त्यांनी निवडले होते। नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांदरम्यान विजय वडेट्टीवार हे चंद्रपूरमध्ये अक्षरशः तळ ठोकून होते। नगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेसनं भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं। चंद्रपूर हा विदर्भातला असा एक जिल्हा राहिलाय की जिथं भाजपला मोठा शिरकाव करता आला नाही आणि हीच मनपा निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेससाठी जमेची बाजू ठरली। काँग्रेस तिथंही मनपा निवडणुकीत चंद्रपूर महानगरपालिकेत सगळ्यात मोठा पक्ष ठरला। मग आता सगळं श्रेय वडेट्टीवारांना जातंय हे पाहून धानोरकर यांनी टीका करायला सुरुवात केली।